श्यामसुंदर नावाचा एक मूर्तिकार होता। मूर्ती व पुतळे तो अगदी हुबेहूब बनवी। ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई। त्याने खुर्चीवर बसलेल्या व हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता। त्या पुतळ्याला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढल्या फाटकापाशी नेऊन ठेवी। तो इतका हुबेहूब होता की खराखुराच रखवालदार पहाऱ्यावर बसला असल्याचा चोर दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकतही नसे। नामवंत कलावंत म्हणून त्याच्या 50च्या 60च्या व 75च्या वेळी त्याचे अनेक शहरातून सत्कार झाले। आता आपली 100 निमित्त जंगी सत्कार व्हावा एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती। यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वतःचे 9 पुतळे तयार केले होते, अगदी हुबेहूब स्वतःसारखे। एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली। तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या 9 पुतळ्यात दावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला। यमदूत त्या चित्रशाळेत शिरले। पाहतात तो तिथे एकासारखे एक असे 10 मूर्तिकार, काही म्हणजे काहीच फरक नाही। त्यांना कुणाला घेऊन जावं हा त्यांच्या पुढे पेच पडला। तेवढ्यात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्यांना मुद्दाम म्हणाला, मित्रांनो, असं गोंधळून जाण्यासारखं काय आहे? कारण खऱ्या मूर्तिकारात जे एक रंग आहे ते त्याच्या बाकीच्या 9 पुतळ्यात दाखवायचं राहून गेलं आहे। त्या बुद्धिवान यमदूताच्या या विधानानं अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, उगाच जीभ आहे म्हणून काहीतरी बडबडू नकोस। माझ्यात असलेला कोणता दोष मी या पुतळ्यात दाखविलेला नाही। यावर तो चतुर यमदूत म्हणाला, हे चित्रकारा, तुझ्यात आणि तुझ्या या पुतळ्यात काही एक फरक नाही, पण तुझ्याप्रमाणे हे तुझे पुतळे नाही असे म्हटले की अपमान होऊन तू काहीतरी बोलू लागशील असे मला वाटत होते। माझ्या अंदाजाप्रमाणे तू बोललास आणि या चित्रशाळेतील 10 पुतळ्यात मिसळून गेलेला खरा चित्रकार कोणता हा आम्हाला पडलेला पेच तू स्वतः सोडविलास। सगळे मूर्तिकारावर हसू लागले आणि त्याला सोबत घेऊन गेले।